2च दिवसापूर्वी 12वीचं पेपर झालेलं होतं. आनंद त्याच्या आईला म्हणतो की आई मी मामाच्या गावाला जातो उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी. 1 आठवडा राहतो तिथं माघारी येतो. त्याची आई म्हणली की ठीक आहे जा तू. त्यावेळेला हा आनंद त्याच्या मामाच्या घरी पोहोचला. त्याची मामी, मामा हे दोघं घरी होते. दोघांनी त्याला बघितल्यावर आनंदी झाले, खुश झाले. त्याचं स्वागत केलं, जेवण वगैरे झालं दुपारचं. मामा म्हणला की मी काय करतो मटण घेऊन येतो. तो आपला निवांत बस, मामीपाशी सोबत गप्पा मार. ज्यावेळेला हा आनंद मामीसोबत गप्पा मारत होता त्यावेळेला पूर्ण दिवस गेला. काही वेळातच मामा मटण घेऊन आलेला होता. मामीने बनवलं वगैरे. रात्रीच्या लगभग 11 वाजलेले असतील. हे सगळे जेवण करून निवांतच बसले होते. त्यावेळेला अचानक लाईट गेली. आता 40 डिग्री टेम्परेचर होतं दिवसा. संध्याकाळी पण 30-35. पूर्ण उकाडा व्हायला लागला होता. आता हा मामा काय म्हणतो आनंदाला की आपण काय करू छतावर जाऊन झोपू. इथं तर झोपणं आता असह्य झालं आहे. कारण काय झालं की एवढ्या टेम्परेचरमध्ये पूर्ण अंगामध्ये घामाच्या धारा पडायला लागलेत. आनंद म्हणतो हो मामा बरोबर आहे तुझं. मला पण लहानपणीची आठवण यायला लागली. आपण कसं छतावर झोपत होतो. त्याचा मामा, मामी आणि हा आनंद तिघंजण छतावरती जातात. बेडशीट वगैरे हातरली, ब्लँकेट घेतलं होतं, हातरलं. मामाच्या कडेला आनंद झोपला होता. त्याची मामी थोडी दूरवरती झोपलेली होती. आता रात्रीची लगभग 1 वाजले. या आनंदाला झोपच येत नव्हती कारण त्याला पहिल्या आठवणी मनामध्ये येत होत्या. आता दुसरीकडे त्या मामा आणि मामीला पण झोप येत नव्हती. मामी आणि मामाचं 1.5 वर्षापूर्वीच लग्न झालेलं होतं. अजूनपर्यंत या दोघांना कसलंही मूल बाळ झालेलं नव्हतं. त्यामुळे या दोघांचं प्रेम अजून बरकरार होतं. दोघं संबंध बनवायचा विचार करत होते. पण तो आनंद त्या ठिकाणी असल्यामुळे मामी थोडी वेळ शांत बसली आणि आनंद झोपण्याची वाट बघत बसली होती. आता मामीला जेव्हा वाटलं की आनंद झोपलाय त्यावेळेला मामी उठली आणि त्या आनंदाच्या मामापाशी जाऊन त्याला म्हणते की मला करायचंय. आता आनंदाचा मामा म्हणू लागला की येडी झाली काय, पोरगं कडेला झोपलंय आणि तू असं बोलते. त्यावेळेला ती मामी काय म्हणते. आता त्यावेळेला ही महिला त्या आनंदाच्या मामाला म्हणते की असू दे ना झोपू दे, आपण थोडं दूरवरती जाऊन करू. आता ही महिला अशी म्हणते त्यावेळेला आनंदाचा मामा ठीक आहे म्हणतो, ब्लँकेट घेतो तिथं जाऊन हातरून. तो खाली झोपतो. त्याची मामी त्याच्यावरती झोपली होती आणि रगडत होती मामाला. हे सगळं दृश्य हा आनंद बघत होता. त्याला डोळा झाकत नव्हता. त्याला पूर्ण आठवण येत होती त्यामुळे तो बघत बसला होता. आत्ता जस्टच 18 वर्ष पूर्ण केलेला आनंद. त्याने आजपर्यंत सगळं हे दृश्य मोबाईलवरती बघितलं होतं पण आज त्यानं हे दृश्य लाईव्ह बघितलं. या आनंदाला बाथरूमला जायचं होतं पण बाथरूमला कसं जाणार हे सगळं कांड चालू होतं. त्याने पूर्ण ते दृश्य बघितलं. त्या मामीने मामाने त्याचं काम उरकलं आणि त्यांच्या जागेला येऊन झोपले. त्यांना वाटलं की नसेल बघितलं यानं. काही वेळानंतर हा आनंद उठला, बाथरूमला गेला, येऊन निवांत झोपला. आता ती रात्र कशी तर गेली. सकाळी उठल्यानंतर हा आनंद त्या मामीला बघायचा, हसायला लागायचा गालातल्या गालात. आता मामा पण होता, मामी पण होती. मामी म्हणाली काय झालं भांजे. आनंद म्हणायला लागला की काही नाही, मला असंच हसू येतं, काही गोष्टी आठवल्या. अजून थोड्या वेळानंतर ज्या वेळेला मामीला बघतो त्यावेळेला हसायला लागतो. त्याचं कारण होतं की त्यानं जे दृश्य बघितलं होतं ते सगळं त्याच्या मनापुढे येत होतं, त्याच्या डोळ्यापुढे येत होतं. आता दुपारच्या वेळेस त्या आनंदाचा मामा त्याला म्हणतो की मी काय करतो बाहेर चाललो आहे, रानामध्ये काम आहे थोडं, तर तुम्ही दोघं निवांत गप्पा मारत बसा. आता ही मामी त्या आनंदाला म्हणते की तो हसत का होता दुपारी सकाळी. आनंद हसायला लागतो पुन्हा. त्यावेळेला मामी म्हणते की मला आता सांगच तू काय झालं नेमकं, तुम्हाला बघून का हसतो. आता या आनंदाला राहवलं नाही आणि त्यानं पूर्ण गोष्ट सांगितली मामीला. तो म्हणाला की मी काल रात्री झोप लागत नव्हती, डोळं उघडून बसलेलो होतो. त्यावेळेला तो मामाला घेऊन तिकडं साईडला गेली आणि त्याच्यावरती बसून ते करत होती ते बघितलं मी. आता मामीने तोंडाला हात लावला आणि म्हटली की तू याच्यासाठी हसत होता होय. आता नुकतंच लग्न झालेली 26 वर्षाची मामी लाजायला लागली आणि त्या आनंदला म्हणली की आता काय. आनंद म्हणला की मला पण ते कृत्य करायचं तुमच्यासोबत. आता 5 ते 10 मिनटं ही मामी शांत बसते, लाजत होती. त्या आनंदाला घेतीन डायरेक्ट रूममध्ये जाऊन रूमचा दरवाजा आतून बंद करती. त्याच्यानंतर जे घडलं त्याच्याबद्दलच ही तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मित्रांनो. खूप अशी विचित्र घटना घडलेली आहे, नात्याला कलंकित करणारी घटना आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक नक्की करा. 14 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः दुपारची वेळ असेल. 18-19 वर्षाचा आनंद त्याच्या आईला म्हणतो की आई मला आता काही बी करून मामाजीकडे जायचं आहे. कारण काय झाले की मला करमना झालं आहे, पेपर झालेत, मी एवढा अभ्यास केला आहे आणि आता याचं मला फळ मिळालं पाहिजे. मी मामाजीकडंच थोडे दिवस सुट्टीला घुमून येतो, फिरून येतो.
त्याची आई पण तिच्या भावाकडे जायचं आहे म्हटल्यानंतर पोराला काही म्हणत नाही, जाऊ देते. दीपक बॅग वगैरे भरतो, त्याच्या मामाला फोन करतो, मामाला बोलवून घेतो. 27-28 वर्षाचा त्याचा मामा, नवीन नवीन लग्न झालेलं होतं दीपक. त्या मामाचं नाव दीपक होतं. ज्या वेळेला हे दोघं घरी पोहोचले त्यांनी जेवण वगैरे केलं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी मटण वगैरे आणलं होतं, जेवण केलं. त्यांचा पूर्ण दिवस हसी मजाक करण्यामध्ये गेला. पहिल्या आठवणीला उजाळा देत होते. भरपूर दिवसानंतर हा आनंद मामाच्या घरी गेलेला होता. संध्याकाळी मामी, मामा, आनंद झोपले आणि ते एक दृश्य घडलं होतं. हे आनंदनं पूर्णपणे बघितलेलं होतं. त्यामुळे आता तो बेचैन राहायला लागला होता. त्याची ही इच्छा होत होती की मलाही हे करायचं आहे. पण आता कसा आहे विषय की ही जी महिला आहे ही त्याची मामी होती. त्यावेळेला त्याला थोडीफार नात्याची जाण होती, त्यामुळे तो काही बोलत नव्हता, फक्त हसायचा मामीकडे बघून. सकाळी उठल्यावर आनंद मामीला म्हणतो की तुम्ही मामी लय मोठ्या कलाकार आहेत बरं का. आता मामी म्हणते काय झालं, तर तो म्हणतो की रात्री जे करत होता ते एकदम कलाकारीच होते. जसं की मी मोबाईलमध्ये बघत होतो सेम तसंच केलं तुम्ही मामासोबत. मामी शॉक झाली की ह्यानं बघितलं का काय, तर तो म्हणला की हो मी बघितलं. त्यावेळेला आता मामी शांत झाली. काय करावं, काय बोलावं या पोराला. आता हा आनंद मामीसोबत बोलत होता. हळूहळू मामीपाशी गेला. तिच्यापाशी जाऊन तिच्या चेहऱ्यापाशी चेहरा नेला. हळूहळू जसं की रोमॅन्स करतात तिच्या तोंडापुढे तोंड नेलं, कमरेला हात फिरवला, ओढलं स्वतःकडं आणि किस करायला चालू केलं. आता या मामीलाही तेच पाहिजे होतं. हे दोघं त्या ठिकाणी संबंध बनवतात रूममध्ये जाऊन. या दोघांमध्ये जोपर्यंत हे संतुष्ट होत नाहीत तोपर्यंत ते कृत्य चालूच राहतं. आता त्या दिवशी तर हे दोघं संतुष्ट झाले. त्याच्यानंतर ते उठून आपापल्या ठिकाणी जाऊन बसतात. थोड्या वेळात मामा येतो. या दोघांचं हे आठवडाभर चाललं असं. पण काही दिवसानंतर या आनंदला घरी जायचं होतं. त्यावेळेला त्याची मामी म्हणते की नको जाऊ बरं का तू, आता इथंच राहा. आनंद म्हणतो की मला जावं तर लागेल, मी नंतर नक्की येईन. आनंदाची मामी म्हणते की ठीक आहे असं कर, तुझा जो मामा आहे आपल्याला सोडून दिल्लीला कामासाठी जाईलच, त्यावेळेला आपल्याला मोकळं वातावरण भेटेल, तू नक्की ये, त्यावेळेला मी तुला फोन करते. आनंद म्हणतो की हो चालेल, काही अडचण नाही, त्यावेळेला मी नक्की येईल. आता याच ठिकाणावरनं मामी आणि बादशाह या दोघांचा हा वाईट खेळ चालू होतो. आता त्या दिवशी तर हा आनंद त्याच्या मामीला सोडून गेला होता. बघत बघत 2-3 महिने गेले. 2-3 महिन्यानंतर अचानक त्या मामीचा फोन आनंदच्या आईला जातो आणि म्हणते की तुमचा जो भाव आहे माझा पती हा मृत्युमुखी पडलेला आहे, तर तुम्ही लवकर या. मी हॉस्पिटलमध्ये वगैरे फोन केला आहे, त्यांना घेऊन चाललेले हॉस्पिटलमध्ये. आनंदची आई, आनंद हे दोघं पळत पळत त्या मामाच्या घरी पोचतात. तोपर्यंत उशीर झालेला होता. त्या मामाने प्राण सोडलेले होते. एका साईडला बसून ती मामी भरपूर रडत होती. आनंदला पण वाईट वाटलं. आनंदची आई पण रडत होती. आता हे सगळं दृश्य बघून आसपासची लोकं आली. त्या लोकांनी काही वेळातच अंत्यसंस्कारासाठी न्यायचा प्रयत्न केला, पण अचानक त्या ठिकाणी पोलीस आले. पोलीस म्हणाले की आम्हाला यामध्ये थोडी शंका येते, त्यामुळे त्यांनी बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टम वगैरे केलं आणि पोस्टमॉर्टममध्ये याचा गळा दाबून मारला असं संशय आला पोलिसांना. पोलिसांनी याच्याच आधारावरती चौकशी करायला चालू केली. त्यांना विचार पडला होता की याच्यासोबत कोण करू शकतं, कोणी दुश्मन वगैरे तर कोणीच नव्हतं. कोणासोबत भांडण, तर हा गावात राहतच नव्हता, तर भांडण कशाचं, तर भांडण व्हायचं कारणच नव्हतं. मग नेमकं झालं काय, पोलीसही विचारात पडले होते की असं कसं होऊ शकतो. एक व्यक्ती जो की दिल्लीमध्ये कामाला असायचा, त्याची एक पत्नी, आई वडील पण नव्हते आणि याच्यासोबत असं कोण करू शकतं. इन्व्हेस्टिगेशन करत करत पोलिसांना आता जवळपास 1 महिना झालेला होता. पोलिसांच्या अंगावरचे काटे उभा राहिले होते की असं कसं होऊ शकतं. आजपर्यंत इतिहासात त्यांच्या अशी केस आलेली नव्हती त्यांच्यापाशी. आता या केसला हँडल करत असलेले सब इन्स्पेक्टर सुनील हे चेक करत होते फाईल. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यापुढे एक शब्द येतो. आता हा शब्द काय होता, हा त्याचा भांजा जो आहे आनंद त्याच्या मामीसोबत फोनवरती सारखा बोलत असायचा. आता ठीक आहे, 10-15 मिनटं बोलेल. यांची कॉल हिस्ट्री चेक केलेली होती पोलिसांनी ना. आनंदच्या मामीची कॉल हिस्ट्री, परत आनंदच्या मामाची कॉल हिस्ट्री काढून ठेवलेली होती, कोणासोबत कॉन्टॅक्ट वगैरे असेल म्हणून. त्यावेळेला त्यांनी बघितलं तर आईला हे कसं काय असू शकतं. भांजा मामीसोबत किती वेळ बोलू शकतो, 10 मिनटं 15 मिनटं, पण यांचं तासनतास बोलणं असायचं. आणि ज्या दिवशी आनंदचा मामाचा मृत्यू झाला होता त्याच्या रात्री या दोघांचं बोलणं झालं होतं 1.5 तास. पोलीस याच्याच आधारावरती आनंदच्या मामीला चौकशीसाठी बोलवतात, पण ही महिला उडवाउडवीची उत्तरं देत होती. पोलिसांचा संशय थोडा बळावला. यांनी त्या ठिकाणी लेडीज पोलीसला बोलवलं आणि त्या
लेडीज पोलीस जशी आली त्या लेडीज पोलीसनं रागामध्ये 2 कानाखाली लावल्या. त्यावेळेला रडायला लागली मामी आणि तिनं जे दृश्य सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. तर विषय असा झाला होता की उन्हाळ्याच्या सुट्टीवरून हा आनंद त्याच्या घरी गेला, पण त्याचं काही मन लागत नव्हतं त्या ठिकाणी. आता त्याला मामीच्या शरीराची गोडी लागलेली होती. त्याला वाटायचं की जावं तिथं, तेच काम करावं पुन्हा, पण हे शक्य नव्हतं जोपर्यंत मामा होता तोपर्यंत. काही दिवसांसाठी मामा दिल्लीला गेला होता, पण काम करून परत आला त्यावेळेला त्याने बघितलं की हा आनंद त्याच्या मामीसोबत बेडवरती बसलेला आहे आणि नको त्या अवस्थेत आहे. आता त्याच्या मामाला शॉक लागला होता की हे कसं काय झालं. तर मामीने ज्यावेळेला पण त्या आनंद आणि मामीमध्ये दोघांमध्ये कॉन्टॅक्ट होतं. ज्यावेळेला तिचा पती बाहेरगावी गेला कामासाठी, तिने बोलवून घेतलं. आनंदने सांगितलं त्याच्या घरी की मी बाहेर चाललो आहे पोरांसोबत ट्रिपला, आणि हे तिथं जाऊन राहिले. काही दिवस त्या ठिकाणी काढल्यानंतर अजून माघारी गेला. परत अजून तसंच या दोघांचा सिलसिला असा चालू होता. पण या आनंदचा मामा सरप्राईज देण्यासाठी घरी आलेला होता त्याच्या बायकोला. त्याला सरप्राईज भेटलं. त्यानं हे दृश्य बघितलं. त्या ठिकाणी आनंदच्या मामाने त्याच्या बहिणीला फोन केला आणि हे सगळं दृश्य सांगितलं आणि हे पण सांगितलं की परत आनंद इकडे येता कामा नये, त्याचं लग्न लावून द्या. या आनंदचा जीव त्याच्या मामीमध्ये गुंतलेला होता. त्याला हे सगळं सहन झालं नाही, पण त्यावेळेला हा शांत बसला. त्याने काही केलं नाही. त्याची मामी पण शांत बसली. पण या दोघांचा राग आनंदच्या मामावरती आलेला होता. या दोघांनी फोनवरती बोलणं चालू केलं आणि विचार केला की जोपर्यंत हा आहे त्यांच्या आयुष्यात तोपर्यंत यांना भेटणं शक्य नाही, तर करायचं काय. आनंद आणि मामीने त्याला संपवण्याचा प्लॅन चालू केला. कसं करू शकतो, काय करू शकतो, त्यांनी वेगवेगळे यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघितले, पण काही जमत नव्हतं. त्यावेळेला आनंदाच्या एका मित्राने असं काही सल्ला दिला त्याला, जे सल्ला वापरून त्याच्या मामाचा त्यांनी काटा काढला. आनंदाच्या मित्राचं म्हणणं होतं की मामाला तो झोपेच्या गोळ्या दे आणि रात्री त्याचं तोंड दाबून त्या ठिकाणी त्याला संपवा. त्या मामीने तसंच केलं. आनंदाने पूर्ण प्लॅनिंग सांगितली, गोळ्या आणून दिल्या आणि त्या ठिकाणी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. जेवण वगैरे केल्यानंतर झोपला आणि संध्याकाळी उशीने तोंड दाबून मारलं आणि सकाळी कालवा केला हार्ट अटॅक आला म्हणून. आणि नंतर ही पूर्ण गोष्ट पोलिसांना समजली. शेजाऱ्यांनी फोन केला होता पोलिसांना. याच्याच आधारावरती पोलिसांनी एक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि या पूर्ण प्रकरणाचा कट रचण्याच्या गुन्ह्याखाली आनंदला अटक केली. त्याच्या मामीला हे कांड केल्यामुळं अटक केली. हे दोघं तर आता जेलमध्ये आहेतच, यांना ती योग्य ती शिक्षा होईलच. पण आपल्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती दुर्लक्ष करणं शक्य नाही. अशा गोष्टी आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे. विचलित होण्यासारखी घटना आहे, पण आपण विचलित व्हायचं नाही. याच्यातून काहीतरी बोध घ्यायचा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायचा अशा काही घटना ऐकण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.